झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अनुपमा खानविलकर आणि बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं। ब्रेकिंग न्यूज आहे। पंतप्रधानांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुरेश कलमाडी यांनी केली आहे। माकन यांच्या वक्तव्यानं धक्का बसल्याचंही कलमाडींनी म्हटलंय। माकन यांना क्रीडा क्षेत्राच्या कामकाजाचा अनुभव नसल्याचा टोलाही कलमाडींनी लगावलाय। तसंच लंडन ऑलिम्पिकला उपस्थिती लावणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधानांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। सुरेश कलमाडी यांनी माकन यांच्या वक्तव्यानं धक्का बसल्याचं कलमाडींनी म्हटलंय। माकन यांनी सुरेश कलमाडी यांना गुन्हेगार असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे त्यांनी ऑलिम्पिकला जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं होतं आणि त्याचाच राग आता कलमाडींना आलाय आणि म्हणूनच अजय माकन यांचा राजीनामा घ्यावा असं पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा असं सुरेश कलमाडींचं म्हणणं आहे। माकन यांच्या या वक्तव्याचा धक्का बसल्याचं कलमाडींनी म्हटलेलं आहे। माकन यांना क्रीडा क्षेत्राच्या कामकाजाचा अनुभव नाहीये आणि त्यामुळे त्यांनी हे असं वक्तव्य करू नये। लंडन ऑलिम्पिकला आपण उपस्थिती लावणारच असंही सुरेश कलमाडी यांनी म्हटलेलं आहे। IWF ते चॅनलमध्ये जे येते ते म्हणतात IWF ने इन्व्हाइट केलं मला। अरे ते मला इन्व्हाइट केलेलं, बट आय एम नॉट गिल्टी to any charges. So that they are saying that's it. But has he been proved corrupt anywhere? That's what they are asking. I am going as a IWF. I am Asian President of Athletics, and I am going as invited under their invitation. I am not going as the Indian Olympic or the Indian government's committee going. No. So the question of Indian delegation doesn't arise at all. I am not. I am going as IWF. Na. It's the international body I am representing as Asian President. झी 24 तास एक पाऊल पुढे।